नमस्कार मंडळी, मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज ही आपली सफर असणार आहे स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडावरती. पुण्यातील ट्रॅफिकची धास्ती घेऊन सकाळी लवकरच बाहेर पडायचं ठरवलं. सूर्यदेवाला वंदन करून प्रवासाची सुरुवात केली. डोंगरदरीच्या, गाववस्तीच्या अशा सुंदर रस्त्यावरून प्रवास करून फायनली आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंग लॉटपाशी येऊन पोहोचलो. इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या पार्किंगसाठी प्रशस्त अशी जागा आहे. बाईक व्यवस्थित पार्क करून फायनली ट्रेकिंगला सुरुवात केली. ही आहे बेला. ही सुद्धा एका ग्रुप सोबत गड भ्रमंती करण्यासाठी आली होती. हिच्यासोबत थोडं खेळून आणि हिच्या ग्रुप मेंबर्स सोबत गप्पा मारून आम्ही आमचा पुढचा ट्रेक चालू ठेवला. मुरुंबदेवाच्या डोंगरावर उभा असलेला राजगड म्हणजे महाराजांच्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या कालखंडाचा साक्षीदार. राजगडावर येण्यासाठी भरपूर वाटा आहेत. त्यातली सगळ्यात सोपी आणि चुकायची शक्यता नसलेली वाट म्हणजे पाली दरवाजाची वाट. आम्ही आज त्याच वाटेने आलो आहोत. राजगडावर पद्मावती माची, संजीवनी माची, सुवेळा माची या 3 माच्या आहेत आणि बालेकिल्ला आहे. 3 दिशांना पसरलेल्या 3 माच्या आणि मधोमध बालेकिल्ला अशी या किल्ल्याची रचना आहे. राजगड संपूर्ण पाहण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. त्यामुळे आम्ही एका दिवसात जेवढं जमेल तेवढा किल्ला बघायचं ठरवलं. आम्ही जसं जसं गड चढत होतो तसा हा समोर दिसणारा नजारा खूपच मनमोहक दिसत होता. पार्किंग पासून पाली दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 2 ते 2.5 तासाचा कालावधी लागतो. ट्रेक चालू झाल्यानंतर आपण बराच वेळ मातीच्या उंच सकल पायवाटेने चालत राहतो आणि त्यानंतर चालू होते दगडी पायऱ्यांची वाट. दगडी पायवाटेच्या सुरुवातीलाच थोडं थांबून विश्रांती घेतली आणि समोरचा नजारा बघत राहिलो. दगडी पायऱ्या बऱ्यापैकी उंच आहेत, त्यामुळे चढताना दमछाक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर बराच काळ वास्तव्य केलं. सईबाईंचा मृत्यू, राजाराम महाराजांचा जन्म असे अनेक ऐतिहासिक क्षण या किल्ल्याने पाहिले आहेत. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा राजगड जवळ केला. राजगड अभेद्य आहे आणि परकीय आक्रमणाच्या दृष्टीने सुरक्षित आहे. म्हणूनच महाराजांनी या किल्ल्याची राजकीय केंद्र म्हणून निवड केली. फायनली आता पहिल्या पाली दरवाजाचा बुरुज दिसायला लागला होता. पाली दरवाजा मार्गे गडावर येताना मुख्यत्वे आपल्याला 2 दरवाजे लागतात. पाली दरवाजा क्रमांक 1 आणि पाली दरवाजा क्रमांक 2. आत्ता आपण समोर पाहतो आहोत तो आहे पाली दरवाजा क्रमांक 1.
हा दरवाजा एवढा प्रशस्त आहे की एखादा हत्तीही यातून अंबारीसह प्रवेश करू शकतो. दरवाजातून प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला ही बैठकीची जागा दिसते. दरवाजाजवळ असणाऱ्या पहारेकरांच्या विश्रांतीसाठी तसेच गडावर आलेल्या व्यक्तीच्या विसाव्यासाठी ही जागा असावी. पहिल्या पाली दरवाजाने प्रवेश केल्यानंतर साधारणतः 200 मीटर अंतरावर आपल्याला पाली दरवाजा क्रमांक 2 पाहायला मिळतो. या दरवाजांचे वैशिष्ट्य म्हणजे या दरवाजांवरती तसेच बुरुजांवरती परकोड बांधलेले आहेत. समोर दिसतो आहे तो आहे पाली दरवाजा क्रमांक 2. दरवाजातून प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला मिळतात. तसेच हा एक शिलालेखही पाहायला मिळतो. या दरवाजाने गडावर आल्यानंतर आपण पद्मावती माचीवर येऊन पोहोचतो. पद्मावती माची लष्कराचे केंद्र तसेच निवासाचे ठिकाणही होते. पद्मावती माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती मंदिर, सईबाईंची समाधी, हवालदारांचा वाडा, रक्तशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्यांची कोठारे, याशिवाय ब्राह्मण वर्गांची आणि अष्टप्रधान मंडळांची काही घरेही येथे होती.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.